जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आज आपण बघणार आहोत की 5 सेकंदामध्ये वर्गसंख्या ओळखणे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे का त्याचे गुणधर्म बघणं गरजेचे आहे. मग वर्गसंख्येचे गुणधर्म म्हणजे कोणतीही वर्गसंख्या आहे किंवा नाही हे जर ओळखायचं असेल तर त्या वर्गसंख्येचे गुणधर्म तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. वर्गसंख्येचे पूर्ण वर्गसंख्येचे गुणधर्म. आता वर्गसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येने त्याच संख्येला गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला वर्गसंख्या असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, a into a is equal to a square. सपोज फॉर एक्झाम्पल 5 into 5 5चा वर्ग म्हणजे काय झालेला असेल 25. या पद्धतीत त्याला आपण वर्ग 5चा वर्ग म्हणजे 5 या संख्येचा वर्गसंख्या हे काय राहणार 25 राहणार. तर आपल्याला हे वर्गसंख्या माहित आहे. त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, वर्गसंख्या आयडेंटिफाय करायची की दिलेली जी संख्या आहे ती पूर्ण वर्गसंख्या आहे किंवा नाही. हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर तुम्हाला गुणधर्म माहित असायला पाहिजे. सगळ्यात अगोदर पहिली प्रॉपर्टी आहे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी. संख्येच्या एकक स्थानी पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी 2, 3, 7 व 8 हे अंक केव्हाच नसतात. पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक नसतात. जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7 व 8 हे जर अंक दिसत असेल तर ती पूर्ण वर्गसंख्या होऊ शकत नाही. सेकंड पॉइंट, ज्या पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 5 असेल, पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक असेल असल्यास दशक स्थानी 2 हा अंक असायलाच. जर पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक जर दिसत असेल तर दशक स्थानी 2 हा अंक असायलाच पाहिजे. बट ती पूर्ण वर्गसंख्या असेलच असं काही गरजेचं नाही. जर कोणत्याही पूर्ण वर्गसंख्येच्या शेवटी 25 हे जर दिसत असेल म्हणजे एकक स्थानी 5 व दशक स्थानी 2 तर तिच्या समोरची जी कोणती संख्या असेल, सपोज फॉर एक्झाम्पल ABC, ही जी संख्या आहे ही संख्या कोणत्याही 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असायला पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल 4 गुणिला 5 म्हणजे 20 किंवा 5 गुणिला 6 30, 6 गुणिला 7 42. या पद्धतीत इथे जो कोणता गुणाकार असेल किंवा फॉर एक्झाम्पल 11 गुणिला 12 132. म्हणजे या ठिकाणची जी किंमत आहे ABC, समजा याची जी किंमत आहे 25च्या समोरची जी संख्या असायला पाहिजे ती कोणत्या तरी 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार असेल. तिसरी जी कंडिशन आहे, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी शून्य हा जर अंक असेल तर दशक स्थानी 0 हाच अंक असायला पाहिजे.
असायला पाहिजे. आता कोणत्याही संख्येच्या एकच स्थानी शून्य जर हा जर अंक जर दिसत असेल तर तिच्या दशक स्थानी सुद्धा शून्य हा अंकच असायला पाहिजे. परंतु ती पूर्ण वर्ग संख्या होईलच असं काही गरजेचं नाही. त्यासाठी समोरची कंडिशन सपोज फॉर एक्झाम्पल पी क्यू आर ही जर संख्या असेल तर दोन शून्याच्या समोरची जी संख्या आहे ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे. सपोज फॉर एक्झाम्पल 6400 8100 14400 म्हणजे एकक स्थानी शून्य आहे, दशक स्थानी सुद्धा शून्य आहे आणि त्या समोरची जी संख्या आहे ती संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. तेव्हाच ते पूर्ण वर्ग संख्या होऊ शकेल. परंतु जर एकक स्थानी शून्य आहे, दशक स्थानी सुद्धा शून्य आहे, परंतु समोरची जी संख्या आहे ती वर्ग संख्या नसेल किंवा या कंडिशन मध्ये सपोज फॉर एक्झाम्पल कोणत्या तरी दोन संख्या 25 असेल एकक व दशक स्थानी, परंतु समोरची जी संख्या असेल 35 असेल, तर 35 ह्या दोन क्रमांकात नैसर्गिक संख्यांचा गुणाकार येणार नाही. त्याच्यामुळे ती संख्या पूर्ण वर्ग संख्या होऊ शकणार नाही. या तुम्हाला 3 प्रॉपर्टीज जर माहित असतील तर विदिन द 5 सेकंड मध्ये तुम्ही खालीलपैकी जर वर्ग संख्या कोणती ओळखा असं आलेलं असेल तर ते विदिन द 5 सेकंड मध्ये तुम्ही चुटके वाजवलं तर आन्सर मिळेल. या पद्धतीचा कन्सेप्ट तुम्हाला येईल. आता या बेसिसवर आपण काही आलेले क्वेश्चन जे आहेत पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते विदिन द 5 सेकंड टू किंवा 2 सेकंड मध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. या आतापर्यंत जे पूर्ण वर्ग संख्यांचे 3 गुणधर्म आपण बघितलेले होते त्यावरतील आपण सराव प्रश्न घेऊ आणि यानंतरच लगेच आपण जे PYQ क्वेश्चन म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये जे आलेले क्वेश्चन्स होते ते सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला क्वेश्चन नंबर 1 कडे या. बघा, खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या ओळखा अशा पद्धतीचा मेन प्रश्न असेल तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये. त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले राहतील स्टार 304 स्टार 8 स्टार 50 7 स्टार 38 आणि स्टार 765. आता या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवावा हे विचारलेलं नाहीये तुम्हाला. फक्त काय कोणताही अंक जर ठेवल्याच्या नंतर ते पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे हे आयडेंटिफाय करायचं. मग सगळ्यात अगोदर तुम्हाला जे गुणधर्म सांगितलेले होते मी ना त्या गुणधर्माचा वापर करायचा. आता त्या गुणधर्माचा जर आपण वापर केला तर लगेच हे दुसरं वाला जर ऑप्शन बघा, दुसरं ऑप्शन हे डायरेक्ट कटत आहे, इलिमिनेट होत आहे. पहिला गुणधर्म लागेल कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 8 अंक असल्यामुळे ही पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही म्हणजे एलिमिनेट होणार. देन त्याच्यानंतर आपण नियम बघितलेला होता कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 अंक असेल तर त्याच्या दशक स्थानी 2 अंक असायला पाहिजेत म्हणजे हा सुद्धा एलिमिनेट होणार. तिसरा नियम बघितलेला होता आपण संख्येच्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 0 अंक असेल तर दशक स्थानी सुद्धा 0 अंक असायला पाहिजे म्हणजे इथं सुद्धा दिसत नाहीये म्हणजे हे सुद्धा गेलेलं आहे. म्हणजे तुमचं 3 ऑप्शन एलिमिनेट झालं बाय एलिमिनेशन मेथड. म्हणजे 4 पर्यायांपैकी 3 पर्याय गेले म्हणजे राहिलेला पर्याय आहे तुमचं बरोबर उत्तर राहणार. अंडरस्टूड. चला क्वेश्चन नंबर 2 कडे वळू. हा याच्यामध्ये 5 बघितलं, दशक स्थानी आपल्याला 2 दिसत नाहीये त्याच्यामुळे एलिमिनेट केलं. याच्या ठिकाणी एकच स्थानी 7 दिसत आहे त्याच्यामुळे एलिमिनेट होणार. इथं जर बघितलं एकच स्थानी 0 दशक स्थानी 0 असायला पाहिजे त्याच्यामुळे ते सुद्धा कटेल. म्हणजे कोणतं ऑप्शन बरोबर असेल, पहिलं वाला ऑप्शन बरोबर राहणार. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. इथं एकक स्थानी 8 दिसत आहे कॅन्सल होणार. त्याच्यामध्ये 0 दिसत आहे दशक स्थानी 0 असायला पाहिजे ते सुद्धा कॅन्सल होणार. इथे 2 दिसत आहे 2 हा अंक एकक स्थानी होऊ शकत नाही म्हणजे ऑप्शन कोणतं बरोबर असेल, ए हे ऑप्शन बरोबर असेल. जर देन त्याच्यानंतर बघितलं सगळ्या एकक स्थानी 5 दिसतंय आणि देन त्याच्यानंतर दशक स्थानी इथे 2 दिसतंय दशक स्थानी इथे 4 दिसतंय त्याच्यामुळे हे एलिमिनेट होणार. बट इथे 25 आहे इथे सुद्धा 25 आहे आणि इथे सुद्धा 25 आहे. 3 ऑप्शन आता वाचलेले आहेत. मग आपला नो पॉइंट मी लिहून दिलेला होता का ज्या संख्येच्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 5 दिसत आहे आणि दशक स्थानी सुद्धा 2 हा अंक आहे परंतु त्याच्या समोरची जी संख्या आहे म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल ही 50 असेल 40 असेल
किंवा इथे 42 असेल तर ह्या संख्या दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा काय असायला पाहिजे, गुणाकार असायला पाहिजे. जर विचार केला याच्यामध्ये आपण 6 आणि 7चा विचार केला, 6 7 42, देन 7 आणि 8चा विचार केला, 7 8 56, म्हणजे 50 ही संख्या येत नाहीये, त्याच्यामुळे ती सुद्धा एलिमिनेट होणार. इथं जर बघितलं आपण 40 ही संख्या दिसत आहे, तर 6 आणि 7 म्हणजे 42 होत आहे आणि 5 आणि 6 म्हणजे 30 होत आहे. 6 पंचे 30, त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सल. इथे 42 दिसत आहे, 6 7 42, 6 आणि 7 यांचा गुणाकार 42 येत आहे. दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार येत आहे आणि एकक आणि दशक स्थानची संख्या किती आहे, 25 आहे. त्याच्यामुळे पूर्ण वर्ग संख्या कोणती राहणार, 4225. नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन नंबर 5. इथं एकच स्थानी 8 असल्यामुळे हे येणार नाही. इथं शून्य दिसत आहे, इथे शून्य होऊ शकते, म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या होण्याचे चान्सेस आहे. पूर्ण वर्ग संख्या होईलच याची काही गॅरंटी नाही, शक्यता नाही. म्हणजे शक्यता आहे, परंतु आपण विश्वासाने सांगू शकत नाही की ही पूर्ण वर्ग संख्या असेलच. आता मग इथे जर शून्य जर ठेवला आपण, तर आपला नेक्स्ट नोट पॉइंट असा म्हणतो की जर एकच स्थानी शून्य जर दिसत आहे, दशक स्थानी सुद्धा सुद्धा शून्य आहे, तर त्याच्या समोरची जी संख्या आहे ती संख्या पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे. 56 ही वर्ग संख्या नसल्यामुळे ती सुद्धा पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही. इथे एकक व दशक स्थानी शून्य दिसत आहे, त्याच्या समोरची संख्या पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे. मग आता इथे जर विचार केला, पूर्ण वर्ग संख्या होण्याचे चान्सेस आहे, ज्याच्या एकच स्थानी 6 दिसत आहे आणि इकडे एखादी अंक जर टाक, किंवा इथं जर बघितलं एकच स्थानी 5 आहे, दशक स्थानी इथे 2 नसल्यामुळे हे होणारच. म्हणजे राहिलेलं उत्तर हे तुमचं बरोबरच असायला पाहिजे. परंतु याच्या ठिकाणी स्टारच्या ठिकाणी आपण हा 6 जर अंक ठेवला तर ही संख्या बनेल 64 आणि इकडे मागे 2 शून्य आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे ए, बी आणि डी कटलं, त्याच्यामुळे ऑप्शन सी वाचलेलं होतं, ते उत्तरच असायला पाहिजे. तरी परंतु या स्टारच्या ठिकाणी 6 अंक ठेवायला पाहिजे, ती पूर्ण वर्ग संख्या होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. एकच स्थानी 3 आहे, त्याच्यामुळे ती होणारच नाही. इथे जर 2 ठेवला 25 बनेल, त्याच्या समोरची संख्या 52, या दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार येत नाही, त्याच्यामुळे कॅन्सल होणार. देन त्याच्यानंतर इथे शून्य ठेवलं, इथे जर आपण शून्य जर ठेवलं तर समोरची संख्या पूर्ण वर्ग संख्या दिसत नाहीये, त्याच्यामुळे ते सुद्धा येणार नाही. म्हणजे उत्तर बरोबर उत्तर कोणतं राहणार, ऑप्शन नंबर सी, म्हणजे 9*04 हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7 कडे वळू आपण. एकच स्थानी 2 दिसत आहे, म्हणजे ती पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही. आपला गुणधर्म एक, प्रॉपर्टीज नंबर 1. त्याच्यानंतर दुसरा पण 8 आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा वर्ग संख्या होणार नाही. इथं 3 असल्यामुळे ती सुद्धा वर्ग संख्या होणार नाही. म्हणजे वाचलेलं ऑप्शन डी हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 8. याच्यामध्ये 2 दिसत आहे म्हणून हे होणार नाही. इथे 5 दिसत आहे, दशक स्थानी 7 आहे, इथं 2 असायला पाहिजे, त्याच्यामुळे ते होणार नाही. इथे 5 दिसत आहे, इथे 2 ठेवलं तर हे 23 दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार यायला पाहिजे, त्याच्यामुळे हे सुद्धा होणार नाही. म्हणजे वाचलेला पर्याय कोणता आहे, ऑप्शन ए. देन त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघू आपण. इथे एकच स्थानी 7 हा अंक दिसत आहे, त्याच्यामुळे ते होणार नाही. याच्या ठिकाणी 5 अंक दिसत आहे, दशक स्थानी 2 व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे तो सुद्धा होणार नाही. ऑप्शन सी बघू, एकच स्थानी 2 दिसत आहेत, तो सुद्धा होणार नाही. म्हणजे वाचलेला ऑप्शन कोणता आहे, डी हे तुमचा पर्याय असायला पाहिजे. चला, आता बघितलेल्या घटकांवर जे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, PYQ, त्याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आहे, ते बघण्याचा प्रयत्न करू आपण. बघा, तोच क्वेश्चन आहे सेम. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ते ओळखा. ऑप्शन दिलेले आहे 8842, 2304, 7438 आणि 4463. हा क्वेश्चन जो आहे तो मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त चालक भरती 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. बघा, सेम प्रॉपर्टीज वापरच्या आपल्याला 3 गुणधर्म जे दिलेले होते पूर्ण वर्ग संख्यांचे, त्या गुणधर्माचा वापर करायचा आणि त्या अनुषंगाने आपल्याला खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ते आपल्याला ओळखायचं आहे. चला बघा, याच्यामध्ये ऑप्शन ए मध्ये एकक स्थानी 2 दिसतंय, त्याच्यामुळे ती पूर्ण वर्ग संख्या होऊ शकत नाही. सेकंड ऑप्शन आपण एकक स्थानी 4 असल्यामुळे होऊ शकते, चान्सेस आहे. थर्ड ऑप्शन बघू, एकक स्थानी 8 असल्यामुळे होऊ शकत नाही. आणि फोर्थ ऑप्शन एकक स्थानी 3 असल्यामुळे होऊ शकत नाही, कारण आपण सांगितलं पहिली प्रॉपर्टी 2, 3, 7 आणि 8 हे अंक वर्ग संख्येच्या एकच स्थानी राहू शकत नाही. म्हणजे ऑप्शन तुमचं बी हे उत्तर असायला पाहिजे. विदिन द 2 सेकंड मध्ये तुम्ही क्लिक करू शकता.
देन त्याच्यामध्ये बघितलं नेक्स्ट क्वेश्चन, बुलढाणा पोलीस भरती शिपाई 2023 ला विचारलेला आहे. याच्यामध्ये बघा एकच स्थानी 3 दिसत आहे, त्याच्यामुळे हा उत्तर होणार नाही. देन इथे 9 आहे, मे बी होण्याचे चान्सेस आहे. एकच स्थानी 2 दिसत आहे, त्याच्यामुळे होणार नाही. एकच स्थानी 8 अंक दिसत आहे, त्याच्यामुळे सुद्धा होणार नाही. म्हणजे ऑप्शन कोणतं बरोबर राहणार, तर बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट SRPF गट क्रमांक 10 सोलापूर आणि सोलापूर पोलीस भरती 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. इथे बघा 2 शून्य एकक व दशक स्थानी, परंतु समोरची संख्या काय असायला पाहिजे, पूर्ण वर्ग संख्या, त्याच्यामुळे ते उत्तर बरोबर नाही. देन दुसरा वाला ऑप्शन बार बघितलं, एकक दशक स्थानची संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे, बट केव्हाही शून्य जर असेल तर शून्य हे समपटीत असायला पाहिजे. म्हणजे जसं की 2 अंक असायला, 2 शून्य असायला पाहिजे, 4 असायला पाहिजे, 6 असायला पाहिजे, 8 असायला पाहिजे, तरच ती पूर्ण वर्ग संख्या होऊ शकते. भले जे इथे 81 वर्ग संख्या दिसत आहे, परंतु इथे 3 शून्य आहेत. शून्यांची संख्या ही कशी असायला पाहिजे, समसंख्यांच्या पटीत असायला पाहिजे, तरच ती वर्ग संख्या होऊ शकते. त्याच्यामुळे ऑप्शन बी हे सुद्धा उत्तर तुमचं चुकीचं आहे. नेक्स्ट बघू, इथं एकक व दशक स्थानी 0 आहे, त्याच्या समोरची संख्या पूर्ण वर्ग संख्या दिसते, म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं उत्तर बरोबर असायला पाहिजे. इथं एकक व दशक स्थानी 0 आहे, परंतु त्याच्या समोरची संख्या वर्ग संख्या नसल्यामुळे ते तुमचं उत्तर राहणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, पालघर बँड्समॅन पोलीस भरती 2024 ला विचारलेला प्रश्न होता. याच्या एकक स्थानी 7 दिसत आहे, त्याच्यामुळे ही वर्ग संख्या होणार नाही. इथे 5 आहे, तर दशक स्थानी आपल्याला 2 असायला पाहिजे, त्याच्यामुळे ते सुद्धा तिथं दिसत नाहीये 2, त्याच्यामुळे ते सुद्धा होणार नाही. इथं 3 शून्य आहे, शून्यांची संख्या आताच सांगितलं प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये, शून्यांची संख्या समसंख्येच्या पटीत असायला पाहिजे आणि त्याच्या समोरची संख्या वर्ग संख्या असायला पाहिजे, त्याच्यामुळे ते सुद्धा उत्तर बरोबर नाही. म्हणजे उत्तर कोणतं बरोबर राहणार तुमचं, ऑप्शन डी. बाय एलिमिनेशन मेथड तुम्हाला वापरणे गरजेचं आहे एक्झाम मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जालना पोलीस भरती 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. आताच प्रिव्हियस आपण व्हिडिओमध्ये थोडस 2 मिनिट अगोदर जर बघाल तर तो क्वेश्चन भेटलेला होता. इथे एकक स्थानी 2 आहे, त्याच्यामुळे ते होणार नाही. इथे एकक स्थानी 8 आहे, त्याच्यामुळे ती वर्ग संख्या होणार नाही. 3 सुद्धा आहे, त्याच्यामुळे होणार नाही. म्हणजे ऑप्शन कोणतं बरोबर राहणार, डी. ओके. याच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहेत आणि या व्हिडिओचा तुम्हाला पुरेपूर खरंच प्रामाणिकपणे फायदा जर होत असेल, तर कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला मेन्शन करा आणि आपल्या उडान अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून राहा. म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अशाच प्रकारचे बेनिफिट्स व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.